राज्यातील सर्वात मोठा दूध भेसळीचा रॅकेटचा पर्दाफाश. 2.5 कोटीचा मुद्देमाल जप्त, 13 जणांना अटक. राज्यातील सर्वसामान्यांच्या आरोग्याची खेळणाऱ्या मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि अन्न व औषध प्रशासन FDA यांच्या संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल 2.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस आणि FDAच्या संयुक्त पथकाने पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सांगली आणि भिवंडी या 6 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करून ही धडक कारवाई केली. या कारवाईची सुरुवात पुणे जिल्ह्यातील मंचर येथून झाली. येथे 2 जणांना ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण रॅकेटचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. प्राथमिक तपासात गेल्या 2 वर्षापासून हा अवैध व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले. तपासात या टोळीची धक्कादायक कार्यपद्धती समोर आली आहे. वास न येणारा शॅम्पू, दूध पावडर आणि विविध रासायनिक पदार्थ पाण्यामध्ये मिसळून तयार केलेले द्रावण दुधात मिसळले जात होते. सुमारे 500 लिटर दूध, त्यात 300 लिटर तर 1000 लिटर दुधात जवळपास 500 लिटर केमिकलयुक्त पाणी मिसळून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. हे भेसळयुक्त दूध विविध डेअरी कंपन्यांकडे पाठवले जात होते. त्यापासून तयार होणारे दूध, दही, तूप, पनीर आणि इत्यादी दुग्धजन्य पदार्थ बाजारात विकले जात असल्याने लहान मुलांच्या वृद्धांपर्यंत लाखो ग्राहकांच्या आरोग्याशी गंभीर स्वरूपाचा खेळ सुरू असल्याचे समोर आले आहे. या कारवाईत पुणे ग्रामीणचे पोलिसांचे 25 अधिकारी व कर्मचारी तसेच FDAचे 20 अधिकारी सहभागी झाले होते. कारवाई दरम्यान 2.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही मोठी नावे असण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने अधिक तपास करण्यात येत आहे. अन्नामध्ये भेसळ करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत असून या प्रकरणातील सर्व दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. संबंधित तुकाराम मुंढे साहेबांनी अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार हाती घेत ही सगळ्यात मोठी